तर आजची जी स्टोरी आहे, म्हणजे आजची जी स्टार्टअप स्टोरी आहे, तिच्या व्यक्तिमत्वावर, ते व्यक्तिमत्व म्हणजे 21 वर्षाचा असलेला मुलगा, मदुराईचा असलेला हा मुलगा, त्यानं 12वीमध्ये म्हणजे 12वीमध्ये शिकत असताना त्याला एक कल्पना सुचली, ते आपलं स्वतःचं एक प्रोडक्ट लॉन्च करण्याची. म्हणजे स्वतः त्यांनी आपल्या घरच्या किचनमध्ये बाथ साल्ट नावाचं प्रोडक्ट बनवलं. ते काही इन्ग्रेडियंट्स आणि काही फ्लेवर मिळून त्यांना ते प्रोडक्ट बनवलं आणि ते प्रोडक्ट सेल करण्याचा तो प्रयत्न करतो. बट त्याचं एज कमी असल्यामुळं आणि त्याच्या जे प्रोडक्ट जे होतं ते पूर्ण रॉ असल्यामुळं त्याच्याकडे व्यवस्थित त्याची ब्रँडिंग करण्यासाठी त्याच्याकडे लागणारे पैसे नव्हते. ते प्रोडक्टवर R&D करण्यासाठी लागणारे त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याच्या प्रोडक्टवर लोक विश्वास ठेवत नव्हती. आणि शाळेतलाच मुलगा आहे आणि एवढ्या लहान वयात तो जे विकतोय त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार. त्याच्याकडे इव्हन बाकीच्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टींमुळं लोक त्याचा प्रोडक्ट घ्यायला नकार देत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात त्यांनी बनवलेल्या त्याच्या प्रोडक्टवर विश्वास होता, म्हणून त्यानं आपला नेचर नेकेड नावाचा त्यांनी ब्रँड बनवला आणि त्या ब्रँडच्या अंडर जे त्यानं प्रोडक्ट बनवले त्याच्या R&D साठी लागणारे पैसे जमा करण्यासाठी तो यूट्यूबवर डिजिटल मार्केटिंग शिकला आणि डिजिटल मार्केटिंगसाठी तो 400 रुपयाची फीस घेऊन लोकांना त्याचे ट्युशन द्यायला लागला. आणि यातून त्यानं 2,20,000 रुपये त्यानं यातनं कमवले आणि ते आपल्या प्रोडक्टच्या म्हणजे त्यानं ते आपल्या ब्रँडच्या प्रोडक्टच्या R&D साठी त्यानं ते खर्च केले. म्हणजे नेकेड नेचरच्या प्रोडक्टवर त्यानं ते खर्च केले आणि त्यानं ह्या सगळ्यातून त्यानं 70 प्रोडक्टचा त्याच्या ब्रँडचा एक पोर्टफोलिओ आहे आणि त्याच्या ब्रँडच्या अंडर तो विविध प्रोडक्ट सेल करून त्याचा म्हणजे जो आजचा नेकेड नेचर नावाचा त्याचा जो ब्रँड आहे त्याचं आत्ताचा म्हणजे 2021-22 मधला जो टर्नओव्हर आहे तो जवळजवळ 57 लाखाच्या आसपास आहे आणि ओव्हरऑल त्याच्या कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे ते 10 CRच्या आसपास म्हणजे 10 कोटीच्या आसपास. 200 रुपयांपासून सुरू केलेला त्यानं आपला हा प्रवास म्हणजे आपल्या वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आज 10 कोटी रुपयाची कंपनी त्यानं बनवली. धन्यवाद.